मुंबईत हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी। जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये उद्या सर्वच शाळांना सुट्टी जाहीर। हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर शिक्षण विभागाचा निर्णय। पावसाचा मध्य आणि पश्चिम रेल्वेला देखील फटका। रेल्वे रुळावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प। स्थानकांवर मोठी गर्दी, प्रवाशांचे मोठे हाल। मुंबई, ठाणे, बदलापूर, नवी मुंबईसह विरारला पावसानं झोडपलं। ठाण्यामध्ये काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी। कल्याण स्टेशन परिसरातील वाहतूक संथ गतीनं। मुसळधार पावसानं पुणेकरांची तारांबळ। शहरातील रस्त्यांवर गुडघाभर पाणी। वाहतूक कोंडीमुळे शहरातील प्रमुख रस्ते बंद। पंतप्रधान मोदींच्या उद्याच्या सभास्थळी चिखलाचं साम्राज्य। विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील 4 दिवस पावसाचा जोर राहणार। बाजारपेठांमध्ये देखील पाणी भरल्यानं मोठं नुकसान। पुण्यामध्ये रेड अलर्ट, तर मुंबई, रायगडला आणि ठाण्यामध्ये उद्या ऑरेंज अलर्ट जारी। हा एन्काउंटर होऊ शकत नाही। डोक्यामध्ये गोळी का मारली? 4 अधिकाऱ्यांना एक आरोपी आवरला नाही का? बदलापूर प्रकरणातील आरोपीबाबत हायकोर्टाचे पोलिसांना सवाल। तर फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये गडबड असल्यास पावलं उचलण्याचाही इशारा। पवार ठाकरेंच्या पक्षातील बूथच्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणा। आपणच घड्याळ धनुष्यबाणाला हरवलं तर कोण जिंकेल? मित्रपक्षाचं मजबूतीनं काम करण्याच्या शहांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। टीका करताना उद्धव ठाकरेंकडून अमित शहांचा बाजार भुणगा असा उल्लेख। हिंमत असेल तर येऊन बघ, महाराष्ट्र कुणाला संपवतो, ठाकरेंचं शहांना आव्हान। 9व्या दिवशी मनोज जरांगे पाटलांचं उपोषण स्थगित। पाणी पिऊन जरांगेंनी उपोषण सोडलं। ज्यांनी त्रास दिला त्या सर्वांना सरळ करणार, जरांगेंचा इशारा। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचंही उपोषण मागे। मराठा समाजाची दिशाभूल करण्यासाठी जरांगेंचं उपोषण। जरांगेंचा बाप जरी मुख्यमंत्री झाला तरी ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही, हाकेंचा हल्लाबोल।